11 जुलै दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 15वा पुरुषोत्तम योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 31 पासून पुढे. का शत एक जन्मा जो जन्मोनी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्मा आणुनो हे. नाना सूर्यांचा प्रकाशो लाहे जेवी डोळसू तेवी ज्ञानेची सौरसू मोक्षाचा तो. तरी तया ज्ञाना लागी कवना पा योग्यता अंगी. हे पाहता जगी देखिला एकू जे पाताळीचेही निधान. दावी लकीर अंजन परी होवावे लोचन पायाळांचे. तैसे मोक्ष देईल ज्ञान येथे कीर नाही आन. परी तेची थारे ऐसे मन शुद्ध होवावे. तरी विरक्ती वाचुनी कही ज्ञानासी तग्नेची नाही. हे विचारुनी ठाई ठेविली देवे. आता विरक्तीची कवन करी जे येऊनी मना ते बरी. हेही सर्वज्ञे श्रीहरी देखिले असे जे विषय रांधिली रससोये. जे जेवणारा ठाऊई होय तैतो ताटची सांडुनी जाये जयापरी. तैसी संसाराया समजता जानी जे जे अनित्यता. ते वैराग्य दवडिता पाठी लागे. आता अनित्यत्वया कैसे तेची वृक्षाकार मिशे. सांगिजत असे विश्वदेशे पंचदेशी. उपडले कवतिके झाड एरी मोहरा ठाके. ते वेगे जैसे सुके तैसे हे नोहे. याते एके परी रूपकाची या कुसरी. सारी तसे वारी संसाराची. करुणी संसार वावो स्वरूपी अहंते ठावो. होवावया अध्यावो 15वा हा. आता हेची आघवे ग्रंथ गर्भीचे चांगावे. उपल विजेल जीवे आकर्णी जे. तरी महानंद समुद्र जो पूर्ण पौर्णिमा चंद्र. तो द्वारकेचा नरेंद्र ऐसे म्हणे. अगापे पंडू कुमरा येता स्वरूपाची या घरा. करीतसे आडवारा विश्वाभासुजो. तो हा जगडंबरू नोहे येत संसारू. हा जानिजे महातरू थावला असे. परी एरा रुखा सारिका हा तळी मुळे वरी शाखा. तैसा नोहे म्हणून लेखा नयेची कवना. आगी का कुऱ्हाडी होय रिगावा जरी बुडी. तरी हो का भलते वडी वरीचील वाडी. जे तुटलिया मुळापाशी उलंडेल का शाखांसी. परी तैसी गोठी कायसी हा सोपा नोहे. अर्जुना हे कवतिक सांगता असे अलौकिक. जे वाढी अधोमुख रुखाया जैसा भानू उंची नेनोके. रश्मी जाळ तळी फाके संसार हे कावरोखे झाड तैसे. आणि आथी नाथी तितुके रुंधले असे येनेची एके. कल्पांतेचे निवदके व्योमतैसे. कारवीच्या अस्तमानी अंधारेने कोंदे रजनी. तैसा हाची गगनी मांडला असे. या फळ ना चुंबिता फूल ना तुरंबिता. जे काही पंडुसूता ते रुखची हा. हा ऊर्ध्व मूळ आहे परी उन्मिळा नोहे. येनेची हा होय शाडवळुगा. हा ऊर्ध्व मूळ ऐसे निगदिले कीर असे. परी अधिही असोसे मुळे या. प्रबळला चौमेरी पिंपळा का वडाचिया परी. जे पारंबिया माझारी डहाळिया असती. तेवीची गा धनंजया संसार तरु यया. अधिची आती खांदिया हेही नाही. तरी ऊर्ध्वीकडे शाखांचे मांदोडे. दिसताती अपाडे सासिन्नले. पुढे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, किंवा 100 जन्म घेऊन जो ब्रह्मकर्म आचरतो तोच ब्रह्मदेव होतो, दुसरा नाही. किंवा सूर्याचा प्रकाश जसा डोळसालाच कळतो तसे मोक्षाचे स्वारस्यही ज्ञानी पुरुषालाच समजते. तरी त्या ज्ञानाची योग्यता कोणाला आहे हे पाहू गेले असता ती एकाच्याच ठिकाणी आढळते. डोळ्यात घातलेल्या अंजनाने जरी पाताळाची ठेवाई दिसतो तरी ते डोळे पायाळू माणसाचेच असावे लागतात.
जसा ज्ञानाने मोक्ष मिळेल यात मुळीच संशय नाही, पण हे ज्ञान स्थिरावेल अशी मनाची शुद्धता असावी लागते. पण वैराग्या वाचून ज्ञान टिकणारच नाही असे विचार करून देवांनी निश्चित केले आहे. आता येऊन मनाला माळ घालणारी विरक्ती कोणत्या प्रकारची हेही सर्वज्ञ श्रीहरीने निर्णीत केले आहे. जेव्हा विषयुक्त अन्न आहे असे जेवणाऱ्याला कळते तेव्हा तो त्याच्यापुढे असलेले अन्नपात्र काढून टाकून निघून जातो. त्याप्रमाणे या सर्व संसाराला अनित्यता आहे असे जेव्हा ध्यानात येते तेव्हा नको म्हटले तरी वैराग्य पाठीस लागते. आता संसाराला मिथ्यत्व कसे हे 15व्या अध्यायात श्री भगवान वृक्षाच्या रूपाने सांगतात. सहज उन्मळून पडलेले झाड जसे शेंडा खाली व बूड वरती झाल्यामुळे लवकर सुकते, तसा हा वृक्ष नाही. याप्रमाणे कुशलतेने वृक्षाचे रूपक करून भगवान जीवाची संसारातील एरजार चुकवितात. संसाराचे मिथ्यत्व दाखवून अहंतेला स्वरूपस्थिती म्हणजेच अहम ब्रह्मास्मी प्राप्त व्हावी म्हणून देवांनी 15वा अध्याय सांगितला आहे. आता ग्रंथाचे हेच सार सर्वस्व स्पष्ट करून सांगतो, ते आपण ऐकावे. तरी महानंदाचा सागर जणू पौर्णिमेचा पूर्णचंद्र असा जो द्वारकेचा राजा तो असे म्हणाला, अगा अर्जुना, स्वरूपस्थितीच्या प्राप्तीला प्रतिबंध करणारा जो हा विश्वाभास तो हा जगव्याळ संसार नसून बळावलेला एक महावृक्ष आहे असे समज. परंतु इतर सामान्य वृक्षाप्रमाणे खाली मुळे व वरती फांद्या असा हा नाही, म्हणून याचे खरे स्वरूप कोणासही कळत नाही. सामान्य झाडाच्या बुडावर कुऱ्हाड चालवली किंवा मुळात अग्नी घातला तर त्या झाडाची वरील वाढ केवढी का असेना तो मुळात तुटला असता फांद्यासही उलटून पडतो. तशी गोष्ट या झाडाची नाही. याचा नाश करणे सोपे नाही. अर्जुना, या झाडाचे कौतुक काय सांगावे, जो अलौकिक आहे, कारण याचा विस्तार मुळांकडे वाढतो. जैसा भानू उंची नेणे की सूर्य किती उंचावर आहे हे जरी समजले नाही तरी त्याची किरणे खाली पृथ्वीवर पसरलेली दिसतात, तसा हा संसार वृक्ष चमत्कारिक आहे. ज्याप्रमाणे कल्पांतीच्या पाण्याने सर्व आकाश व्यापून जाते, त्याप्रमाणे जे काही आहे नाही ते सर्व या वृक्षाने व्यापलेले आहे. सूर्यास्त झाल्यावर रात्र जशी अंधकारमय होते, तसा हा वृक्ष सर्व आकाशाला व्यापून आहे. खावे तर याला फळ नाही, हुंगावे तर याला फूल नाही. अर्जुना, जे काही आहे ते एक हा वृक्षच आहे. याची मूळ वर आहेत, पण तो उन्मळून पडलेला नाही. म्हणूनच हा नेहमी टवटवीत हिरवागार असतो आणि याला वरमूळ म्हणजेच ऊर्ध्वमूळ आहे असे म्हटले तर याचा खालीही पुष्कळ मुळे आहेत. पिंपळ किंवा वटवृक्षाप्रमाणे चौफेर फोपावलेला हा आहे. तो असा की याच्या पारंब्यामध्येही डहाळ्या आहेत. त्याचप्रमाणे अर्जुना, या संसार वृक्षाला खालच्याच अंगाला फांद्या आहेत असे नाही, तर वरील बाजूसही फांद्याचे अनेक समुदाय पसरलेले दिसतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.